कुर्ल्यामध्ये जो बेस्ट बसचा अपघात झाला, या अपघातासंदर्भातली धक्कादायक माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे। आरोपी चालकाला बेस्ट बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। अवघ्या 10 दिवसांपूर्वी 1 डिसेंबरला हा चालक कामावर रुजू झालेला अशी माहिती पोलिसांकडून मिळते। बेस्ट बस चालवण्याचा अनुभव नसताना चालकाला ड्युटीवर नेमलंच कसं, हा संतप्त सवाल आता सगळे मुंबईकर प्रवासी उपस्थित करतायत। कुर्ल्याला जो अपघात झाला त्या संदर्भात आता एक धक्कादायक माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागली आहे। ती म्हणजे हा जो संबंधित चालक आहे, ज्याचं नाव संजय मोरे असं आहे, तो अवघ्या 10 दिवसांपूर्वीच इथं रुजू झालेला होता आणि अजूनही त्याला व्यवस्थित बस चालवण्याचा अनुभव नव्हता। मग असा अनुभव नसणारा व्यक्ती कामावर रुजू करून का घेतला आणि इतक्या सगळ्यांचा बळी जाण्यामागे तो कारण ठरल्यानंतर आता अनेक संतप्त सवाल उपस्थित होत आहेत। ही दृश्य बघतोय आपण। एकीकडे हा जो चालक आहे त्या आरोपी चालकाला इथून घटनास्थळावरून जेव्हा नागरिकांनी आणि पोलिसांनी इथून बाहेर नेलं तेव्हाची दृश्य एकीकडे आपण बघतोय। आणखी तपशील घेणारा प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, पोलिसांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे। मुंबईकरांच्या जीवाचा प्रश्न होता, मात्र असा अनुभव नसलेला चालक इथं रुजू केल्याचं समजतंय। ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे। बेस्ट प्रशासन मुंबईकरांच्या जीवाशी खेळतंय का आणि त्याचं त्यांना काय घेणं देणं आहे का, सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो। तर 10 दिवसापूर्वी या चालकाला सेवेमध्ये रुजू करून घेतला। या चालकाकडे हेवी व्हेकल चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता। छोट्या गाड्या तो चालवत होता, इलेक्ट्रिक बस असेल किंवा मग मोठी प्रवासी बस असेल, या बसेस चालवण्याचा त्याच्याकडे अनुभव नव्हता। कॉन्ट्रॅक्टवरती घेतलं। जी माहिती मिळते त्याच्यानुसार त्याचं वय जे आहे ते 54 वर्ष होतं। त्यामुळे 54 वर्षाच्या ड्रायव्हरला चालकाला कॉन्ट्रॅक्टवरती घेऊन थेट त्याच्या हातामध्ये एवढी मोठी प्रवासी बस देणं, जी खचाखच बस भरली होती, भरपूर प्रवासी होते, त्या एका 50 ते 60 प्रवाशांची म्हणजे त्याच्या घरातल्या जवळजवळ आपण म्हटलं 150-200 लोकांची जे आहे ते प्रशासन खेळतंय का, हाच महत्वाचा विषय आहे। कारण जीव टांगणीला लागलेला असतो, लोक प्रवास करतात, घरी पोहोचायचं असतं, त्याच्यामध्ये मोठ्या विश्वासानं एक प्रवासाचं माध्यम म्हणून त्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा वापर केला जातो। मात्र तिकडे अशा पद्धतीनं अनागोंदी पद्धतीनं कुठल्याही नियमाचं पालन न करता जर का कॉन्ट्रॅक्टवरती भरती केली जात असेल तर नक्कीच त्याच्यासाठी बेस्ट प्रशासन सुद्धा दोषी आहे। कारण गंभीर आहे। मी आता त्या स्पॉटवरती जिथे काल रात्री घटना घडली, अतिशय गंभीर, म्हणजे ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या सिमेंटचे जे भिंतीचे तुकडे इथे पडलेले आहेत, इलेक्ट्रिक जो मशीन असतं किंवा इलेक्ट्रिक जो बॉक्स असतो तो बॉक्स पडलेला दिसतो, त्याच्यावरनं वेगाची गंभीरता आणि जी घटना घडली त्याचं गांभीर्य लक्षात येतंय। त्यामुळे बेस्ट प्रशासनाला पुन्हा एकदा जे आहे ते याच्यामध्ये प्रश्नचिन्ह त्याच्यावरती उपस्थित होते की नौक्या चालकाच्या हातात इतक्या लोकांच्या जीवाची जबाबदारी दिली कशी। बेस्ट कडे निपुण किंवा याची माहिती असलेला ड्रायव्हर नव्हता का, आणि होता तर ते त्यांच्या हातात बस का दिली। दुसरा प्रश्न, कुठल्या नियमाच्या अंतर्गत 10 दिवस आधी भरती झालेल्या चालकाच्या हातात एवढी मोठी प्रवासी बस दिली, भरती होण्याआधी किंवा रुजू होण्याआधी हातामध्ये बसचं स्टिअरिंग घेण्याआधी त्या चालकाला ट्रेनिंग दिलं जातं, ते योग्य ट्रेनिंग त्यांना दिलं होतं का, हा पुन्हा प्रश्न आहे। खूप गंभीर आहे। म्हणजे 1 डिसेंबरला तो चालक जॉईन होतो, वय 54 वर्ष आहे, त्याच्या हातात एवढी मोठी बस दिली जाते, त्याला बस चालवण्याचा कुठलाही अनुभव नसतो आणि इतक्या लोकांचा अपघात होतो, जवळजवळ 5 पेक्षा जास्त लोकांचा निश्चित, आणि त्याच्यामुळे हा मुंबईकरांच्या जीवाशी झालेला खेळच म्हणावा लागेल। पंकज